आपल्या कवितेचं नाव काय? काय नाव आहे? मी जे वास म्हणजे चित्र काढलंय हे कशाचं चित्र आहे? त्याच्या बाजूला काय आहे? या कवितेचे कवी कोण आहेत? स ग पाचपुड यांनी आपल्या आईच्या पश्चात ज्यावेळेस त्यांची आईची आठवण झाली असेच ते एकदा बसले असताना त्यांची नजर कशावर पडली? गायवर. कशावर पडली? गायवर पडलेली आहे. गाय हाबरून पळत आपल्या वासराला भेटण्यासाठी आलेली आहे. ती आल्या काय करते? आपल्या वासराला चाटते. का बरं चाटते? कारण ती त्या वासराची कोण आहे? आई आहे. कोण आहे? आई आहे. जशी गाय तशीच माय. जशी गाय आहे तशीच माय आहे. आपल्या मायमध्ये गायमध्ये काही फरक आहे का? नाही. तीही आपल्या वासरावर प्रेम करते, हीही माय आपल्या लेकरावर प्रेम करते. तिचं नाव आहे माय. तिला आपण आई असे म्हणतो. आपण काय म्हणतो? आपण आई म्हणतो, माय म्हणतो. तर सगळं पाचपोळ यांनी आपल्या आईची आठवण त्या गायच्या स्वरूपात बघितलेलं आहे. आपण बघूया या कवितेमध्ये कवी काय सांगतात ते. हंबरुनी वासराले चाटते जवा गाय. हंबरुनी वासराले चाटते जवा गाय. तिच्यामध्ये दिसती मले तवा माही माय. गाय ही बाहेर गेलेली, चरायला गेलेली आहे आणि त्या गायचं लक्ष सगळं कुठे आहे? वासराकडे आहे. ती ज्यावेळेस आठवण आली ती पळतच आली आपल्या गोठ्यामध्ये आणि पळत कुठं आलेली? गोठ्यामध्ये आलेली. आल्यानंतर ती गाय आपल्या वासराला चालते. की कोणी बघितलं? सगळं पाचपुड्याने. आणि ज्यावेळेस गाय वासराला चाटायला लागते सहजच त्या कवींना आपल्या आईची आठवण झाली. तवा मला म्हणजे तिच्या मंदी दिसते मले तवा माही माझी. माही म्हणजे कोण? माझी. त्या गायमध्ये माझी साक्षात आई दिसते. आज माझी आई नाहीये, हयात नाहीये, पण त्या गायला बघून माझ्या आईची मला आज आठवण झाली. बघूया पुढे काय म्हणतात. फन काटा याचा याला माय जाय राणी. पायात असे वाहन साधी हिंदी आलं. आता संसार हा गरिबीचा असतो. मग माय काय करायची? चुलीने लाकडं जमा करण्यासाठी, फनकाटा घेतण्यासाठी, लाकडपाटा जमा करण्यासाठी ती कुठं जायची? जंगलात जायची, शेतामध्ये जायची, लाकडं जमा करायची. आणि हे जमा करताना तिच्या पायामध्ये साधी चप्पल सुद्धा नव्हती. कुणाच्या आईच्या पायामध्ये. अनवाणी म्हणजे काय? जिच्या पायात कसल्याही प्रकारचं वाहन नाही, चप्पल नाही, बूट नाही, काही नाही, त्याला अनवाणी पाय असं आपण म्हणतो. म्हणून फरक करता याच्या माय जाय राणी. पायात नसती वाहन साधी हिंदी अनवाणी. इकडं तिकडं जंगलामध्ये भटकायची. ती पण कसं? उघड्या पायाने. इचुकाट्याला तिचा मोजत नव्हता पाय. तिच्या पायाला विचू चावला काय, तिच्या पायात काटा पडला काय, ती अजिबात घाबरत नव्हती. का? कारण मी जोपर्यंत लाकडं आणणार नाही तोपर्यंत चूल पेटणार नाही. आणि चूलच पेटली नाही तर माझं बाळ जेवेल कसं? बरोबर आहे ना? बघा त्याच्या पुढं. सुट्टीमध्ये जेव्हा मी येतो होतो घरी, उष्णपासनं अन्न खाऊ घाले नाना पडी. आता हा लेखक कुठंतरी वसतिगृहामध्ये शिकण्यासाठी होता आणि ज्यावेळेस सुट्ट्या लागल्या की बाळ आलं. बाळानंतर आईला वाटतं, हे बाई माझं नाव लेकरू आलंय, माझं नाव वासरू आलेलं आहे. आता ज्यावेळेस लेकरू आईचं घरी येतं त्यावेळेस तिला काय वाटतं? काहीतरी आपल्या लेकराला चांगलं वाईट म्हणजे खाऊ घालावं, है ना, गोड गोड खाऊ घालावं. पण तू काय करायची? घरामध्ये जरी नसलं तरी शेजारी पाजाऱ्याकडे जायचं. ओ काकी, ओ मावशी, ओ नानी, जरा पीठ द्या, जरा तांदूळ द्या. म्हणजे जे काही आहे ते उसणं आणायचं आणि उसणं आणून त्याचा स्वयंपाक बनवायचा आणि आपल्या बाळाला खाऊ घालायचं. सुट्टीमध्ये जेव्हा मी येतो होतो घरी, उसणपासनं आणून खाऊ घाले नाना परी. नाना म्हणजे वेगवेगळे पदार्थ आईने खाऊ घालायचे. करू नको घाई म्हणे पोट बरं काय. आई काय म्हणायची? हे बघ बाळा, घाई अजिबात करू नको, निवांत जेव, अगदी पोटभर जेव. मग त्याला आपली आई आपल्याला म्हणते ना, हे गडबड करू नको रे, पोटभर जेव. जरी तुमचं पोट भरलेलं असलं घे ना बाळा, घे, अरे चतकुर घे, असं उपाशी राहू नये. हा, पोटभर जेव. आई आपल्या बाळावर इतकं प्रेम करत असते. पुढं बघा.
बाप महा रोज लावे माईच्या मागे टुमणं. बस झालं शिक्षण याचं घेऊ द्या ते. माझा बाप माझा म्हणजे कुणाचा सगळं पाचोळांचा जो बाप म्हणजे जे वडील होते ते म्हणायचे काय म्हणायचे आपल्या मायला म्हणायचे म्हणजे माझ्या त्यांच्या पत्नीला म्हणजे माझ्या आईला म्हणायचे हे त्याचं शिक्षण बसणार काय शिकून कुठं साहेब होणार आहे आता त्याचं शिक्षण बंद कर त्याच्या हातात आता रुंद घेऊ दे म्हणजे शेतामध्ये कामाला जाऊ. कोण म्हणायचं नाही असं कोण म्हणायचं बाप कोण म्हणायचं बाप महा रोज लावे माईच्या मागे टुमणं. हे शाळा बंद कर ना काय शाळा कुठं तू त्याला शिकून एवढा मोठा साहेब होणार आहे शाळामध्येच. आता काय कर शिक्षण बंद झालं आता काय केलं पाहिजे त्यानं शेतामध्ये काम केलं पाहिजे. मग शिकूसाठी काय मोठा साहेब होणार आहे का तो जाऊ दे त्याचं शिक्षण असं कोण म्हटलं बाप माझ्या आईला म्हणायचा. मग पुढं आई काय म्हणते बघा माय म्हणे तुम्हाला माया गळ्याची हाय आणा. आई म्हणायची हे बघा धनी तुम्हाला माझ्या गळ्याची आण हाय तर माझ्या पोराला शिकू द्या भलत संत सांगून त्याची भरू नका गाणं. हे बघा असं भलत संत काही बोलू नका. माझ्या पोराला चांगलं शिकून मोठा होऊ द्या. उगा विनाकारण त्याची कान भरू नका. तो हुशार आहे अहो शिकला पाहिजे तो असं भलत संत बोलू नका धनी तुम्हाला माझ्या गळ्याची आण हाय. गळ्या म्हणजे गळ्याची आण म्हणजे शपथ घालते आपली आई कुणाला वडिलांना. कारण हे बघा प्लीज तुम्ही असं बोलू नका भक्त स्वतः असं काही बोलू नका. माझ्या बाळाला शिकू द्या त्याला शिकलं पाहिजे. भरून येतं डोळ्यात माया तिच्या पूर्ण माया. आणि वडील कधी कधी असे खेकचले की आई मूळ रडायची. कशामुळं अरे बाबा तरी शिक्षण बंद कर म्हणताय तर काय करावं माझं पोरगं शिकलं पाहिजे त्याचं दुःख त्या आईला होत असल्यामुळं कधी कधी ती आपल्या पदरालाच आपले डोळे पुसायची परत कामाला लागायची. कोण आई. पुढं बघा आता आईचं वय जवळपास झालेलं आहे. आता मुलगा पण मोठा झालेला आहे. आता तिची शेवटची इच्छा काय म्हणतात बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी. डोळ्या म्हणजे काय डोळे असं काय एके दिवशी आम्ही बोलत बसलो होतो बोलत एके दिवशी तिच्या डोळ्यात पाणी आलं. का बरं आलं बघा म्हणे कवा दिसेल सांग मले राजा तुम्ही झाले. हे बाळा एक विनंती आहे आता माझं वय होत आहे बघ आता तुझी राणी कधी येणार आहे म्हणजे तू लग्न कधी करणार आहेस. अरे आमचं काय बाबा पिकलं पान कधी आम्ही गळून पडतो पिकलं पान आमचं काय कधी गळून पडतो आम्ही. एक माझी इच्छा पूर्ण कर आता तू काय कर लग्न कर. या डोळ्यानं पाहे करे मी दुधावरची साय. अरे बाबा मी आज जिवंत आहे. जसं दूध तापल्यावर वरती काय येते साय म्हणजे काय जीवनातलं सुख आहे ना. तसं तुमच्या दोघांचं लग्न झालं तुम्हाला मुलंबाळं झाली या डोळ्याने एकदा बघितलं जीवन माझं कृतार्थ झाल्यासारखं वाटेल म्हणून म्हणतो लग्न कर. कोण म्हणते आई आपल्या बाळाला म्हणते आहे वाटते म्हणून वाटते मले तू ही भराव सुखाना ओटी. आता शेवटी कवीला वाटतं आई खरं सांगू म्हणून वाटते मले तू ही भराव सुखाना ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी. आई तुझे उपकार एवढे आहेत ना माझ्यावरती मी कितीही जरी तुझ्यासाठी केलं तरीही मी तुझ्या अगदी केसा एवढेही उपकाराची परतफेड मी करूच शकणार नाही. असं वाटतं की हा जन्म गेला पुन्हा एकदा तुझ्याच पोटात माझा जन्म व्हावा. तुझ्याच पोटात मला परत एकदा माझी कुस वाढावी. माझा परत तुझ्याच पोटामध्ये माझा जन्म व्हावा आणि ठेवावे माय घट्ट धरून तुही दोन्ही पाय. आई माझी एवढीच इच्छा आहे की ज्या वेळेस मी तुझ्या उदरामध्ये जन्म घेईन ज्या वेळेस मी तुझ्या पोटामध्ये जन्म घेईन माझी एकच इच्छा आहे की तुझे चरणाचा जो आनंद आहे चरणाचं जे दर्शन आहे ते मला जन्मोजन्मी घडत जावं अशी आई मला परत मिळो अशी सगळं पाणपोळ्याची एक कविता आहे. आणि म्हणतो तिच्यामध्ये दिसती मले तवा माझी माया